राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावर हरिट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सब संतन की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा. जे के पुढीलांचे ओझे जरी आपुला माता घ्यायचे तरी सांग कान दाटीचे धनुर्धरा. तैसे शुभ अशुभ कर्मे निपजती प्रकृती धर्मे ते मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. आज वशिष्ठ गुरुकुल ऑनलाईन प्रवचन सेवा आणि ह्या निमित्ताने जी प्रवचन रूपी सेवा माझ्या आली परंपरा समजतो साठी माऊली शर्मा यांच्या सुंदर अशा ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ओवी आहे. ओवीचा सरळ सरळ भावार्थ जर पाहिला तर माऊली सांगतात, जन्म आणि मृत्यू. जन्म आणि मृत्यूला कारण जर काय असत तो म्हणजे आपल्या ठिकाणी आलेला भ्रम. मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुखी. आणि या अज्ञानात राहून जे आपण कर्म करतो त्या कर्माचे एक फळ तयार होतं आणि ते फळ भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला ह्या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. मग ते फळ पापाचं असो किंवा पुण्याचं असो, फळाचे भोग हे भोगावेच लागतात. परंतु माऊली या ओळीमध्ये सांगतात, ते की पुढीलांचे ओझे जो आपला माथा घ्यायची तर कर्णात जे धनुर्धरा. दुसऱ्याचं ओझ जर आपल्या माथ्यावर घेतलं आणि हे ओझ दुसऱ्याचं आहे ते विसरूनच गेलो तर ते ओझ जड होणार नाही का. आणि हे उदाहरण देऊन माऊली या ठिकाणी खाल्ल्यावर सिद्धांत सांगतात, प्रकृती धरणे आणि ते मंद मती ब्रह्मे मी करता म्हणे. तसे शुभ आणि अशुभ हे कर्म जे आहे हे मात्र त्या प्रकृतीपासून निर्माण होत, पण अज्ञानामुळं मायेच्या भ्रम आल्यामुळं हे कर्मच माझं आहे, कर्मच मी करतो असं आपण ह्या ठिकाणी म्हणतो. आणि मात्र मग त्या कर्माचं फळ तयार होतं आणि आपल्याला ह्या ठिकाणी जन्म आणि मृत्यू ह्या ठिकाणी घ्यावा लागतो. असं सरळ सरळ भावार्थ ह्या ओवीचा ह्या ठिकाणी होतो. आता ह्या ओवीचा सविस्तर भावार्थ आपण या ठिकाणी पाहूया. तर प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर एका गोष्टीसाठी मात्र तो धडपड आहे त्याची चालू, आणि ती गोष्ट कोणती असत ती म्हणजे समाधान. समाधानाशिवाय मनुष्य ह्या ठिकाणी जगू शकत नाही. म्हणजे प्राणी असो, पशु असो, कोणी असो, समाधान. कोणती वस्तू असो त्या वस्तूपासून त्या गोष्टीपासून जर आपल्याला समाधान नावाची गोष्ट, समाधान नावाची अवस्था जर प्राप्त झाली नाही, समाधान नावाची अवस्था जर प्राप्त झाली नाही तर त्या गोष्टीमध्ये, त्या वस्तूमध्ये काही तात्पर्य त्या ठिकाणी राहत नाही. हे प्रामुख्याने आपल्या ह्या ठिकाणी लक्षात येत असत. पहा, त्यावरच उदाहरण जर घ्यायचं बस, आपण घरामध्ये बसलेलो एकटच आणि घरामध्ये
त्यानंतर थोड्या आपल्याला थोडा बोर होतो कंटाळेवाणी होतं आणि आपण म्हणतो चला फिरायला जाऊया. आणि घरी आईला सांगतो, आई मी आता फिरायला चाललो, 1 तासभर माझी वाट पाहू नको, 1 तासाभराने मात्र येणार आहे, तू माझी 1 तासभर वाट पाहू नको. आणि बाहेर फिरायला जातो मित्रांमध्ये, पण त्या मित्रांमध्ये जर गेलो त्या ठिकाणी जर त्याचं मन रमलं नाही, तो लगेच मागे येतो. आणि मागे आल्यानंतर आई म्हणली, का रे म्हणली तू 1 तासाने येणार होता आणि 10 मिनिटात लगेच आला. त्या ठिकाणी ते उत्तर होत, आई मी त्या ठिकाणी गेलो पण मला त्या ठिकाणी समाधानच भेटलं नाही, समाधानच त्या ठिकाणी झालं नाही, म्हणून मी या ठिकाणी परत निघून आलो. जाण्याची एकच आहे, पण त्याला समाधान नावाची वस्तू अवस्था त्याला प्राप्त. लय तुटत होता, नंतर येईन व्यवस्थित. हो थोडस. आणि मग प्रत्येक मनुष्याची धाव मात्र या ठिकाणी समाधानासाठी चालू असते. ते समाधान मात्र या ठिकाणी कोणालाही भेटत नाही. याचं कारण जर काय असत तर समाधान शोधण्याची जागा ह्या ठिकाणी साधकाची ह्या ठिकाणी चुकलेली आहे. कारण प्रामुख्याने या ठिकाणी भक्ती सर्वच करतात, देवाची भक्ती सर्वजण करतात, परंतु भक्ती का करायची हे जर कारण या ठिकाणी जर माहित नसल तर ती देवाची भक्ती करण्याला या ठिकाणी काही तात्पर्य नाही. कारण व्यवहारामध्ये जर आपण कोणतीही गोष्ट करीत असतो आणि त्या गोष्ट करण्यापाठी माग कारण मात्र आपल्याला माहित असतं, जसं परमार्थ या ठिकाणी का करायचा, देवाची भक्ती का करायची हे माहित असणं या ठिकाणी गरजेचं आहे. आपल्या प्रपंचामध्ये भरभराटी व्हावं, सुख सुविधा धन धान्य वाढावं, यासाठी मात्र या ठिकाणी परमार्थ करायचं नाही, देवाची भक्ती करायची नाही. साधू संत या ठिकाणी सांगून गेले, देवाची भक्ती या ठिकाणी का करायची, तर सर्वात मोठं दुःख जर आपल्या पाठीमाग कोणतं लागलं असेल ते म्हणजे जन्म आणि मृत्यूचं. आणि जन्म आणि मृत्यूचं हे दुःख जर घालायचं असेल आणि हे दुःख घालवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी देवाची भक्ती या ठिकाणी करायची आहे. कारण प्रपंचातलं जे व्यवहार जो आहे ते आपल्या प्रवृत्तीनुसार घडत असतं. साधू संत त्या ठिकाणी सांगून गेले, धन मान प्राप्त आधीनं आपल्याला धन प्राप्त होणं, मान प्राप्त होणं हे मात्र आपल्या प्रारब्ध अधीन आहे. परंतु सर्वात मोठं जर दुःख कोणतं असेल ते म्हणजे जन्म आणि मृत्यूचं, आणि हे दुःख घालवायचं साधन जर काय असेल तर ते म्हणजे या ठिकाणी भक्ती मार्ग परमार्थ आहे. परंतु जीवन जगत असताना या ठिकाणी परमार्थ भक्तीचा येणारी संख्या फक्त या ठिकाणी कमी दिसून येते. आपण सहज म्हणतो आजकाल लोक देवाची भक्ती करीत नाही, परमार्थ करीत नाही, काय कारण असत? कारण या ठिकाणी साधू संत सांगून गेले, 3 गोष्टी जीवाला या ठिकाणी गुरु पुण्याने भेटत असतात. 3 गोष्टी. ते 3 गोष्टी कोणत्या? नरदेह, मनुष्य देह हा खूप या ठिकाणी दुर्मिळ सांगितलेला आहे. दुसरं म्हणजे सद्गुरु, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा. या 3 गोष्टींपैकी 1 भेटन, 2 भेटन, परंतु 3 गोष्टी एकाच त्या ठिकाणी भेटणं खूप दुर्मिळ आहे, अतिशय दुर्मिळ. नरदेह मनुष्य देह, सद्गुरु संत भेटणं आणि मोक्षत्व भेटणं
तारीख आहे का? तिन्ही गोष्टी एका व्यक्तीनं अतिशय जोडले पाहिजे. लाखो हजारो साधकांमधून एखाद्यालाच ही गोष्ट भेटल, हे तिन्ही पैकी. आणि ह्या तीन गोष्टी जर या साधकाला जर भेटल्या तर मग मात्र ह्या तीन गोष्टी ह्या ठिकाणी मोक्ष प्राप्तीसाठी या तीन गोष्टीची एका ठिकाणी गरज. पहा, एक उदाहरण सांगतो. एक मुलगा होता लहान आणि त्याचे आई वडील वारले. तो अनाथ झाला, आई नाही, वडील नाही. आणि मग त्याला मावशीनं काही दिवस सांभाळलं, मामाने काही दिवस सांभाळलं त्याला. लहानाचा मोठा झाला, 4थी पर्यंत शिकला. नंतर शिक्षण मात्र ते झालं नाही. ज्या वयात मुलं खेळतात, उड्या मारतात, हसतात, खेळतात, आपल्या आई वडिलांका हट्ट करतात खाऊसाठी, पैशासाठी, त्या वयात त्या मुलावर काम करण्याची वेळ आली. आणि ते मुलगा ताबड कष्ट करायचा. लहानपणातच 100 रुपये दिवसाचे आले तर 50 रुपयाचं ते पोटाला खायचं आणि 50 रुपये मात्र तो खाली बाजूला टाकायचा, असा त्याचा नित्य. कधी कधी 50 रुपये जर आले, आता ह्या 50 रुपयाचं खायचं तर बाजूला टाकायचं, हा विचार त्याच्या मनात यायचा. तो मात्र त्या ठिकाणी जो पैसे बाजूला टाकायचे, पोटाला खात नसत. असं करून करून त्याने भरपूर पैसे साठवले. 18 वर्षाचा झाला, पैसे भरपूर साठवले. नंतर त्याचं लग्न झालं, मुलं झाली. आणि मग बायकोचे काय पैसे, त्याचे काय पैसे, परत पैसे साठवले. आणि मग पैसे साठवल्यानंतर त्या पैशात त्याने काय केले, एक मोठं घर विकत घेतलं. आता मला सांगा, लहानपणापासून त्यांनी रुपया रुपया करून पैसे साठवलं, अख्खं आयुष्य त्याने ते पैसे कमावण्यात घालवलं आणि त्या पैशाचा मोठा बंगला बांधला. आता मात्र तो आनंदाने जीवन जगू राहिला. घरामध्ये बायको, मुलं घरामध्ये, आणि बाहेर मात्र एका ठिकाणी चौकात चहा पित बसला होता. आणि त्याला निरोप आला, म्हणे तुझ्या बंगल्याला आग लागली. मला सांगा, अख्खं आयुष्य त्याने बंगला बांधण्यासाठी पैसे खर्च केले, त्या ठिकाणी रुपया रुपया साठवून पैसे कमावले आणि एवढा मोठा बंगला बांधला. त्या ठिकाणी त्या बंगल्याला आग लागली. आता मला सांगा, तू काय म्हणन, चहा पितो आणि मग बंगला इजाय जातो असं म्हणन का हो? पोटाला अन्न खाल्लं नाही, पोटाला चिमटा घेऊन त्याने ते एवढा मोठा बंगला बांधला. एवढा अट्टास करून त्या बंगल्याला जर आग लागली तर तो बंगला विझवण्यासाठी त्याची किती तळमळ व्हायची त्या ठिकाणी. कल्पना करून पहा, ज्या वयात मुलं खेळतात, उड्या मारतात, हट्ट करतात, त्या वयापासून तो पैसे कमवत होता. आणि एवढं पैसे कमावल्यानंतर मोठ्या कष्टाने बंगला बांधला. त्या बंगल्याला जर आग लागली तर ते किती तळमळ होईल, किती त्याला ते बंगला विझवण्यासाठी किती आटोकाट प्रयत्न करीन. तसं ह्या ठिकाणी हा नरदेह म्हणजे मनुष्य देह, संत आणि सद्गुरु आणि मुमुक्षुतो, ह्या तीन गोष्टी अतिशय दुर्मिळ आहेत. खूप दुर्मिळ. किती दुर्मिळ? मनुष्य देह धारण करायचा, निष्काम कर्म करायचं, वेद विहित निष्काम करणं, म्हणजे वेदाने सांगितलेल्या प्रमाणे आचरण करायचं, वेदाने सांगितल्याप्रमाणे कर्म करायचं, म्हणजे थोडक्यात पुण्य कर्म करायचं, पण कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवायची नाही. उपासना करायची, व्रत वैकल्य करायचं, पण कुठल्याही फळाची अपेक्षा करायची नाही. असं आयुष्यभर करायचं आणि परत मरायचं. पुन्हा दुसरा देह धारण करायचा, परत त्या देहामध्ये काय करायचं, निष्काम कर्म करायचं, निष्काम उपासना करायची. मग पुण्य करायचं, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. व्रत वैकल्य करायचं, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. असे किती जन्म घ्यायचे? लाखो, करोडो. आणि एवढे जन्म घ्यायचे, एवढे जन्म घेतल्यानंतर हे तीन गोष्टी भेटतात.
प्रथम या ठिकाणी सांगितलं त्या 3 गोष्टी अतिशय दुर्मिळ आहेत. त्या 3 गोष्टी किती दुर्मिळ आहेत. मग एवढ्या अट्टास करून 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 आपण हे या ठिकाणी हा बंगला बांधलेला आहे. जसं त्या मुलाने बंगला बांधला होता ना, लहानपणापासून त्या वयाच्या 18-50 वर्षापर्यंत त्यांनी ते आटापिटा करून बंगला बांधला ना, तसा हा जो देहरूपी बंगला आहे आणि हे सद्गुरु, हा नरदेह, सद्गुरु आणि मुमुक्षुत्व या 3 गोष्टींसाठी, या 3 गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी आपण या लाखो जन्म या ठिकाणी मनुष्याचे खर्च केलेले आहेत. त्यातली फळाची अपेक्षा नाही, कुठल्या फळाची अपेक्षा न करता या ठिकाणी निष्काम कर्म केलं, निष्काम उपासना केल्या आणि ह्या 3 गोष्टी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी भेटल्या. आणि ह्या भेटून जर आपण ह्या ठिकाणी जर दक्ष नाही राहिलो, नक्की आपलं हित कशामध्ये आहे हे समजून जर नाही घेतलं तर मात्र एवढ्या दिवसाची आटापेटा, एवढ्या दिवसाचा परिश्रम, एवढ्या दिवसाची मेहनत आपली सगळी पाण्यात जाणार आहे आणि पुन्हा आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला नेमकं देवाची भक्ती का करायची असं तर ते मग आपलं जे दुःख आहे, जे दुःख घालवायचं आणि सुखाची प्राप्ती ह्या ठिकाणी करायची. साधू संत सांगतात मोक्ष प्राप्तीसाठी हा मनुष्य देह, हा नरदेह आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त झाला आहे. आणि मग मोक्ष म्हणजे काय तर मोक्षाचा पहिला अंश जर कोणता असन, पहिला अंश तो म्हणजे समूळ दुःख नाश. मला जेवढं दुःख आहे तेवढं दुःख मुळासकट नष्ट होणे, हे पहिला अंश या ठिकाणी झाला. आणि दुसरा अंश कोणता असन तर कधीच न संपणारं सुख मला या ठिकाणी प्राप्त हो, हे दुसरा अंश. आणि या 2 अंशाची मात्र या ठिकाणी प्रत्येक मनुष्य या ठिकाणी प्रयत्न करत असतो, इच्छा या ठिकाणी करत असतो. आपण दवाखान्यात गेलो, आपलं या ठिकाणी दुखायला लागलं, आजारी पडलो तर डॉक्टरला काय म्हणतो आपण, माझं डोकं दुखलं तर चालेल, फक्त खाल्ला शरीर सगळं राहिलं पाहिजे असं म्हणतो का? सर्व दुःख माझं गेलं पाहिजे अशी अपेक्षा करतो आपण या ठिकाणी. आणि सुख महिनाभर सुख भेटलं चालन, वर्षभर सुख भेटलं चालन, वर्षाने दुःख भेटलं तरी चालन असं म्हणतात कोणी. किंवा माझं बालपण, तरुणपण हे सुखात गेलं पाहिजे आणि म्हातारपण दुःखात गेलं तरी चाल असं म्हणतात का? किंवा म्हातारपणात सुख पाहिजे, तरुणपणात बालपणात दुःख आलं तरी चाल कोणी म्हणतं का? समूळ दुःखाचा नाश आणि कधी न संपणारं सुख मला या ठिकाणी प्राप्त व्हावं ही सर्वांची इच्छा आहे आणि यालाच या ठिकाणी मोक्ष म्हणतात. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच या ठिकाणी मोक्ष म्हणतात. आणि हा मोक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हा नरदेह या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. पण आपण काय केलं, हा नरदेह या ठिकाणी आपण प्रपंचासाठी या ठिकाणी खर्च केला. आपल्या शरीराचे जे चव जे आहे, शरीराचे भोग भोगण्यासाठी, विषयाचे भोग भोगण्यासाठी आपला हा नरदेह या ठिकाणी आपण खर्च करू राहिलो. आणि हे नरदेह मात्र ह्या ठिकाणी आपला मोक्ष प्राप्त करण्यासाठी ह्या ठिकाणी प्राप्त झालाय. आणि मग हा मोक्ष नेमका कसा प्राप्त होईल तर ह्यासाठी आपल्याला प्रथम ह्या ठिकाणी सद्गुरूला शरण जावं लागणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे नरदेह ह्या ठिकाणी प्राप्त व्हावा लागणार आहे. आता नरदेह आपल्या ह्या ठिकाणी प्राप्त झालाय, पण दुसरी गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी संत मात्र भेटावं लागणार आहे. कारण संत जर जीवनात भेटले नाही तर मोक्ष हा आपल्याला औषधाला सुद्धा पाहायला भेटणार नाही. कल्पना सोडून द्यायची जर संत जीवनात भेटले नाही तर. कारण हे मी नाही सांगत, साधू संत सांगून गेले, संता विना प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही. संता विना प्राप्ती नाही. संत जर जीवनात जर आले नाही, सद्गुरु जर जीवनात आले नाही तर मोक्ष कशाला म्हणतात, मोक्ष कशा बरोबर खातात हे सुद्धा सांगता येणार नाही. म्हणून या ठिकाणी प्रथम नरदेह हा या ठिकाणी प्राप्त होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला संत भेटणं या ठिकाणी गरजेचं आहे. संत भेटले. आता तिसरी गोष्ट म्हणजे मुमुक्षुत्व, मोक्षाची तीव्र इच्छा या ठिकाणी होणं गरजेचं आहे. कारण संत भेटले,
सद्गुरू भेटले, परंतु मोक्षाची जर तीव्र इच्छा नसेल ना, तर मग मात्र मेळ बसणार नाही. कारण मुळातच आपलं आयुष्य हे 100 वर्षाचं आहे. त्याच्यामधले निम्म आयुष्य झोपेमध्ये जातं, बालपण हे खेळण्यामध्ये जातं, तरुण प्रपंच करण्यामध्ये जातं, आणि म्हातारपण मात्र हे दुःख भोगण्यामध्ये जातं. भजनासाठी काय उरलंय व या ठिकाणी? म्हणून ह्या ठिकाणी जडजोडीने व्हायला नाही, ह्या ठिकाणी सावध झालं पाहिजे. सावध झालं हरीच्या आलो जागरणा. म्हणून या ठिकाणी तिसरी गोष्ट जर कोणती असेल म्हणजे मुमुक्षुत्व, मोक्षाची तीव्र इच्छा, आणि ही गोष्ट या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि बरेच साधक ह्या ठिकाणी अटकलेले, ज्याला नरदेह भेटला, योग्य सद्गुरूही भेटले, परंतु मोक्षाची तीव्र इच्छा हे मात्र त्या ठिकाणी नसल्यामुळं त्याला मोक्ष हे ठिकाणी प्राप्त होत नाही. पण मोक्षाची तीव्र इच्छा म्हणजे नेमकं काय? एक सद्गुरू होते, आणि ते शिष्याने त्या सद्गुरूला प्रश्न विचारला, म्हणे महाराज स्वामी मला सांगा, म्हणे मोक्षाची तीव्र इच्छा म्हणजे काय? सद्गुरूला सांगतो एवढी काय घाई आहे मला? नाही मला सांगत, म्हणे मोक्षाची तीव्र इच्छा म्हणजे काय? ठीक आहे म्हणे, सांगतो म्हणे, चल फिरायला. आणि दोघं फिरायला गेले. एक तलाव होता, म्हणे किती सुंदर पाणी, म्हणे आपण स्नान करू या तलावामध्ये. शिष्याच्या डोक्यामध्ये मात्र तो प्रश्न निघत होता, मोक्षाची तीव्र इच्छा म्हणजे काय? अहो म्हणे महाराज मला सांगा म्हणे मोक्षाची तीव्र इच्छा. अरे म्हणे सांगतो, तू पहिले स्नान तर कर म्हणे, त्या पाणी एवढं सुंदर पाण्याचा आनंद घे. ठीक आहे म्हणे. दोघांनी आपले वस्त्र काढले आणि त्या पाण्यामध्ये उतरले. कमरे एवढं पाणी होतं. आता ते सद्गुरूला माहित होतं 3 मिनिटं जर मनुष्य पाण्यात जर बुडून धरला तर तो काही मरत नाही. त्या सद्गुरूने काय केलं, त्या आपल्या शिष्याला धरलं आणि पाण्यात बुडवलं. किती मिनिटं? 3 मिनिटं. आणि 3 मिनिटांमध्ये वर काढलं. 3 मिनिटांनी वर काढल्यानंतर शिष्याने मात्र त्या सद्गुरूला सांगितलं, अहो म्हणे तुम्हाला एक प्रश्न विचारला, म्हणे मोक्षाची तीव्र इच्छा म्हणजे काय? आणि तुम्ही मला इथं आणलं, हुशार पाण्यात बुडून मारायचा प्रयत्न केला म्हणे. तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर नका देऊ म्हणे, नसलं दिलं तरी चाललं असतं म्हणे. पण असं का केलं म्हणे, ते पाण्यात बुडून मारायचा प्रयत्न केला? अरे म्हणे ते पाण्यात बुडायचं राहू दे म्हणे, मला सांग तुला पाण्यात बुडवल्यानंतर 3 मिनिटांमध्ये तुला काय काय आठवलं? घर आठवलं, दार आठवलं, बायको आठवली, मुलं आठवली, तुझी घरची संपत्ती आठवली, तुझं शरीर तरी तुला आठवलं का? काय आठवलं? फक्त एकच गोष्ट, मला श्वास घ्यायचा आहे. आता मला सांगा, श्वास घेण्याची किती तीव्र इच्छा झाली तेव्हा त्याला? 1 तासाभराने घेऊ, 2 तासाने घेऊ असं वाटलं का? लगेच आत्ता ताबडतोब. आणि एवढी तीव्र इच्छा ह्या ठिकाणी मोक्षाची व्हावा लागते. त्याला म्हणतात मुमुक्षुत्व, मोक्षाची तीव्र इच्छा. आपल्याला आज आठवण येते, मला चिंतनाला बसायचं आहे, पाठ मला उठून चिंतनाला बसायचं आहे, ब्रह्ममुहूर्त मला चिंतनाला बसायचं आहे. आता आठवण आली का परत दुसऱ्याची ह्या टायमाला आठवण येते, अरे मला सकाळी बसायचं होतं, मी विसरूनच गेलो. याला मोक्षाची तीव्र इच्छा नाही म्हणत. आणि एवढी मात्र या ठिकाणी तीव्र इच्छा मोक्षाची व्हावं लागते, तेव्हा ती गोष्ट या ठिकाणी साध्य होती. मोक्ष प्राप्त 3 गोष्टी अतिशय दुर्मिळ सांगितल्यात. पहिली गोष्ट म्हणजे मुमुक्षुत्व, सद्गुरु आणि नरदेह. या 3 गोष्टी अतिशय दुर्मिळ आहे. आणि या 3 गोष्टी भेटल्यानंतरच पुढला मात्र मोक्षाची वाटचाल या ठिकाणी चालू होती. आता नेमकं हे जीवाला आजार कोणता झाला आहे? ह्या जीवाला 3 रोग झाले आहेत. कोणते? त्याच्या ठिकाणी मल नावाचा दोष आला. मल म्हणजे अंतःकरणातील पाप, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, का जागेवर नसणे, मन स्थिर नसणे, चेप नावाचा. आणि 3रा दोष कोणता असेल तो म्हणजे आवरण नावाचा दोष. आता मन चेप, जोपर्यंत मल जात नाही, विक्षेप जात नाही,
तोपर्यंत साधक या ठिकाणी परमार्थक आपण म्हणतो एवढी वारी पंढरपूरला जाती, आमचे घरचे येतच नाही, ही लोक येत कशी? त्यांना मंगळ आणि विक्षेप नावाचा दोष जर गेलाच नाही तर ते या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि मग मल विक्षेप जर घालवायचं साधन जर कोणतं असेल ते मग निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. आणि त्यातून थोडंफार राहिलं तर सद्गुरु जे अनुग्रह करतात त्या अनुग्रहाच्या नामाने सात्विक भाव या ठिकाणी होतात. त्या सात्विक भावाच्या माध्यमातून राहिलेलं थोडंफार पाप असेल, राहिलेला थोडाफार विक्षेप असेल त्या या ठिकाणी निघून जातो. अंतःकरण शुद्धीची प्रक्रिया त्या अनुग्रहाच्या मार्फत या ठिकाणी होत असते. कंठी प्रेम दाटे नेणी निर्लोटे हृदय प्रगटे रामरूप. आणि मग अशी अवस्था झाल्यानंतर त्याचं अंतःकरण त्या ठिकाणी शुद्ध होत जात. आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर मग शेवटचा दोष कोणता असेल तो मग आवरण नावाचा दोष. आणि तो आवरण नावाचा दोष मात्र ह्या ठिकाणी सद्गुरु या ठिकाणी काढण्याचे काम करतात. कारण आवरण नावाचा दोष या ठिकाणी सद्गुरु शिवाय कोणी काढू शकत नाही. तुमचे पाप तुमचं तुम्ही काढू शकता, विक्षेप नावाचा दोष तुम्ही तुमचं काढू शकता, पण आवरण नावाचा दोष काढण्यासाठी ह्या ठिकाणी सद्गुरु नावाचा डॉक्टर पाहिजे. जसं आपल्या डोळ्यावर जर बघा, डोळ्यावर एक पडत येतो पापुद्रा, आणि ते पापुद्रा आला का आपल्याला फिक्क दिसत, अंधुकांत दिसत. पण ते नेत्र रुग्णालयात गेल्यानंतर डोळ्याचे डॉक्टर काय करतात, काढतात आणि त्याच्यावर दुसरी कवच बसतात. तसं ह्या ठिकाणी आपल्याला भ्रांतीचं जे आलेलं आहे घालचं काम मात्र ह्या ठिकाणी गुरु आणि संत ठिकाणी करतात. आपल्याला ह्या ठिकाणी योग्य सद्गुरू ह्या ठिकाणी शरण जायचं आहे. आणि आपल्याला नेमका भ्रम कोणता झालाय हो? मी करता, मी भोगता, मी सुखी, मी जन्माला आलो, मी मेलो. आणि हा भ्रमच आपल्याला या ठिकाणी त्या मूर्तीला कारणीभूत होतो. त्या माऊलींचा सिद्धांत आहे. माऊली सांगतो अजूनही ज्ञान आहे. एक ज्ञान जर नसन ना म्हणे, ज्ञानाशिवाय मोक्ष या ठिकाणी प्राप्त होऊ शकत. आवाज तुटतोय थोडा जवळ आला. बिलकुल कळत नाही का आवाज? हा मध्येच असा तुटत येतोय आवाज. प्रवचन इतकं सुंदर सांगताय पण ते आता येतो का? हो येतोय. येतोय ना? हो. हॅलो, हा बोला ना. रामकृष्ण हरी, येतो ना आवाज? हा रामकृष्ण हरी, येतोय. हा ठीक. थोडस मोबाईल जवळ. बरोबर, बारीक लक्ष द्या. आता आपला महत्वाचा विषय चालू होते. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? जन्म आणि मृत्यूचं दुःख या ठिकाणी घालायचं आहे. आणि आपली आजची ओवी आहे एक पुढे वजे जो आपला माथा घेईजे तरी कण दाटीचे धनुर धरा. दुसऱ्याचं वज जर आपल्या माथ्यावर घेतलं आणि हे वज माझच आहे असं आपल्याला भ्रम झाला, हे वज दुसऱ्याच आहे हे आपण विसरून गेलो, ते आपलं जड नाही होणार का? तर निश्चितच आपल्याला ते वज जड याकडे होणार आहे. तसं माऊली सांगतात जे काय कर्म आहे हे कर्म सगळं ह्या देहापासून प्रकृतीपासून निर्माण होत असत. परंतु या कर्माचा कर्ता मी आहे, हे कर्म मीच करतो हा भ्रम आपल्याला झाल्यामुळं आपण या ठिकाणी जन्म आणि मृत्यूला त्या ठिकाणी कारणीभूत होत असतो. पहा, साधा आपण दवाखान्यात जर गेलो आणि आपला आजार झाला, आजार जर बरं होत नसेल तर आपण आजाराचा मूळ शोधतो का नाही? मग ह्या ठिकाणी सर्वात मोठा आजार झालाय जन्म आणि मृत्यूचा, आणि मग ह्या आजाराचं मूळ शोधाय पाहिजे का नाही? मग ह्या आजाराचं मूळ जर कोणतं असेल तर फक्त हा देह, बाकी दुसरं काहीच नाही. कारण मी देह म्हणतात कोटी ब्रह्मात्या.
आणि मी ही भ्रांती या ठिकाणी घालायची या ठिकाणी जीव वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे, जीव ब्रह्म ऐक्य. मग हा जीव नसून जो ब्रह्मस्वरूप आहे हे फक्त या ठिकाणी युक्तीने आणि प्रमाणाने प्रतिपादन करून सांगणे हा वेदांत शास्त्राचा विषय. मग ह्या जीवाला काय करायचं? ब्रह्म बनवायचं का? बनवायचं नाही, फक्त त्याचा भ्रम या ठिकाणी काढायचा. आणि एकदा का भ्रम काढला का हा जीव नसून तो परब्रह्म स्वरूपच आहे. पहा, विचार सागरामध्ये एक प्रक्रिया आलेली आहे, त्याने सांगितले कुटस्थ आत्मा आणि साक्षी हे एकच. पण त्या कुटस्थाचं प्रतिबिंब कुठं पडलं? बुद्धीमध्ये पडलं, अंतकरणामध्ये पडलं. आणि मग ते या ठिकाणी जीव झालं, जीव पातळा पातळ झालं. उदाहरणार्थ सूर्य आकाशात असतो आणि सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं. आता ह्या ठिकाणी काय झालं? 3 गोष्टी झाल्या, सूर्य आकाशातला आणि पाणी आणि पाण्यात पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब काय झालं? 3 झालं. त्याचा कुटस्थ आत्मा साक्षी, कुटस्थ म्हणजे आत्मा, आणि अंतकरण म्हणा किंवा बुद्धी म्हणा, कारण अंतकरणाचे परिणाम किती? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. म्हणजे कुटस्थाचं प्रतिबिंब कुठं पडलं? अंतकरणामध्ये पडलं. आणि मग ते जीव झाला. किती गोष्टी झाल्या? 3 गोष्टी. पण जसं आकाशातला सूर्य आहे, आता आकाशातला सूर्य आणि पाण्यातला पडलेला प्रतिबिंब एक का 2? एकच. मग आकाशातला सूर्य हा मळतो का कधी? त्याचा प्रकाश कधी गायब होतो का? अजिबात नाही. परंतु त्याचा प्रकाश, त्याचा प्रतिबिंब पाण्यात पडल्यामुळं पाणी जर गढूळ असेल तर सूर्य गढूळ दिसतो, पाणी हलायला लागलं तर सूर्य हल्ल्यासारखा दिसतो. आता गढूळ पाणी हलणे हे गुणधर्म कशाचे? सूर्याचे का पाण्याचे? हे सगळे धर्म जे आहे हे पाण्याचे आहेत. तसं ह्या ठिकाणी त्या कुटस्थाचं, या आत्म्याचं प्रतिबिंब कशामध्ये पडलं? अंतकरणामध्ये पडलं, बुद्धीमध्ये पडलं. आणि मग सुख दुःख, जन्म मृत्यू हे सगळे धर्म जर कशाचे असेल तर या ठिकाणी प्रकृतीचे आहे. परंतु ती प्रकृतीच मी असं आपल्याला ह्या ठिकाणी भ्रम झाल्यामुळं हे प्रकृतीचे धर्म आपण काय करतो? आपल्यावर लादितो. आणि प्रकृतीचे धर्म आपल्यावर लादल्यामुळं आपण या ठिकाणी जन्म आणि मृत्यूला या ठिकाणी कारणीभूत झालो. पहा, आपली प्रकृती ह्या ठिकाणी 24 तत्वांपासून बनलेली. देह वेगळा आणि आत्मा वेगळा हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे. लक्ष द्या, आपल्या प्रकृती 24 तत्वांपासून बनलेली. आता काही ठिकाणी 17 सांगितले, काही ठिकाणी 24 सांगितले. तर 24 तत्व कोणती? पंचमहाभूत, पृथ्वी, तेज, वायू, प्रकाश, आकाश, हे पंचमहाभूत. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय झाली 15. आणि 5 ज्ञानेंद्रियचे 5 विषय, शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श हे 5 विषय झाले 20. आणि अंतकरण 4 अंतकरण. आता अंतकरण एकच, पण त्या अंतकरणाचे परिणाम किती? 4. परिणाम बदल. जसं जसं अंतकरणाची भूमिका ज्या ठिकाणी बदलतात, अंतकरणाचं कार्य ज्या ठिकाणी बदलत, तसं तसं त्याला त्या ठिकाणी नाव बदलत गेली. पण ते अंतकरण ज्यावेळेस संकल्प करायला लागलं, अंतकरण विचार करायला लागलं, त्याला मन म्हणतात. हेच अंतकरण विचार करायला लागलं, निश्चय करायला लागले, त्याला बुद्धी म्हणायचं. हेच अंतकरण सुख दुःखाची जाणीव करून द्यायला लागले, त्याला चित्त म्हणतात. आणि ते मी म्हणायला लागलं, त्याला त्या ठिकाणी अहंकार म्हटलं गेलं. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतकरणाचे 4 परिणाम. अशा 24 तत्वांपासून आपली ह्या ठिकाणी प्रकृती ह्या ठिकाणी पडलेली आहे. आता 24 तत्व कळले. आता हे 24 तत्वाचं कार्य कोण कोणतं चालतं?
आता ज्ञानेंद्रियांचं कार्य कोणतं हे आपल्याला माहित नाही. डोळ्यांचं कार्य पाहणं, कानांचं कार्य ऐकणं, नाकाचं कार्य श्वास घेणं, जिभेचं कार्य चव घेणं, त्वचाचं कार्य काय स्पर्श, काटा टोचला किंवा हवा आली हे जाणून देणं, हे मात्र ह्या ठिकाणी त्वचाचं कार्य आहे. पंच ज्ञानेंद्रियांचं कार्य ह्या ठिकाणी कळलं. पंच कर्मेंद्रियांचं कार्य आपल्याला या ठिकाणी माहिती. आणि पाच ज्ञानेंद्रियाचे पाच विषय जे आहे शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श, हे मात्र पंच ज्ञानेंद्रियाचं कार्य. आता चार अंतःकरण जे आहे यांचं कार्य पाहू. आता मनाचं कार्य काय? विचार करणं, हे मनाचं कार्य झालं. चित्ताचं कार्य काय? सुख दुःखाची जाणीव करून घेणं, हे झालं चित्ताचं कार्य. बुद्धीचं कार्य काय? निश्चय करणं, हे झालं बुद्धीचं कार्य. आणि अहंकार करणं, हे माझं हे म्हणणं मात्र काय कसलं कार्य झालं? अहंकाराचं कार्य झालं. आता या प्रकृतीच्या ठिकाणी दोन प्रकारचे कर्म चालतात. एक कर्म चालतं बाह्य कर्म आणि दुसरं चालतं अंतःकर्म. आता बाह्य कर्म कोणतं? चालणं, उठणं, बसणं, जेवण करणं, हे कर्मेंद्रियाच्या मार्फत चालणारं कर्म. नाकाने श्वास घेणं, जिभेने चव घेणं, हे जे आहे हे ज्ञानेंद्रियांच्या बाह्य कर्म या ठिकाणी चालतं. आता अंतर्कर्म कोणतं? मनाने विचार करणं, हे कर्म मनाचं आहे. पण अंतर्कर्म आहे का नाही? दुसरं कर्म कोणतं? सुख दुःखाची जाणीव जी आपल्या ठिकाणी होते. एखादा निरोप आला, आपला पाहुणा आजारी आहे, लगेच आपलं दुःख होतं. आपल्या चित्ताला काय झालं? त्याची जाणीव झाली. मग अंतःकरण सुख दुःखाची जाणीव करणं हे चित्ताचं कर्म झालं. आणि बुद्धी निश्चय करते, हे बुद्धीचं कर्म झालं. आणि मी म्हणणं, हे अहंकार, हे कर्म झालं. मग ही कर्म कोणती झाली? अंतर्कर्म. ह्या सर्व ठिकाणी आत्मा कुठं आहे का? आत्मा कुठं आहे का? मग आत्मा काय करतो? या सर्व प्रक्रियेला फक्त प्रकाशित करतो. जसं आपण गिरण पाहतो ना, गिरण, या गिरणीच्या ठिकाणी काय काय असतं? सेन्सर असतो, बिअरिंग असती, धान्य टाकायची वर कोटडी असते, बेल्ट राहतो, बऱ्याच गोष्टी असतात गिरणीच्या ठिकाणी. म्हणून हे सर्व असून सुद्धा गिरण चालवून का हो? या गिरणीला ऊर्जा पुरायचं काम करून करतं विद्युत. तसं ह्या 24 तत्वाला ऊर्जा पुरायचं काम कोण करतं? किंवा आत्मा करतो. आणि तो आत्मा मात्र आपण या ठिकाणी आहे. आत्मा आपण, हे आत्मा आपण ठिकाणी, जो आत्मा आपण. परंतु आपण काय करतो? हे मन मी हा आपला या ठिकाणी भ्रम झाला. मला सांगा, आता माझ्या हातामध्ये मोबाईल आहे, मी काय म्हणतो? माझा मोबाईल. याचा अर्थ मोबाईल पासून मी वेगळा आहे का नाही? माझा मोबाईल का मी मोबाईल म्हणतो का आपण? अजिबात नाही. माझा मोबाईल काय आहे ना? हो आहे 15 मिनिटं. माझा मोबाईल म्हणतो आपण. बरोबर, माझा मोबाईल. याचा अर्थ मोबाईल माझ्यापासून वेगळा आहे. तसं माझं मन, ज्या अर्थी माझं मन म्हणतो त्या अर्थी मनापासून आपण वेगळं आहे का नाही? मन आपण नाही आणि मन आपलं सुद्धा नाही. आता बुद्धी, आता मी बुद्धीमध्ये विचार आला असं कधी म्हणतो का? एखाद्याला सहज तुझ्या बुद्धीमध्ये एवढा छान विचार कसा सुटला तुला? तुझ्या बुद्धीमध्ये कसं आलं बुवा हे असं असं करावं? कसं आलं? मग तुझ्या बुद्धीमध्ये, माझ्या बुद्धीमध्ये का मी बुद्धीमध्ये म्हणतो का? मी बुद्धीमध्ये काल विचार आलता, मी बुद्धीमध्ये मस्त विचार आला असं म्हणतो का आपण? माझ्या बुद्धीमध्ये, ज्या अर्थ माझ्या बुद्धीमध्ये विचार आला त्या अर्थ बुद्धी आणि आपण निश्चित वेगळे. आता अहंकार हा सुद्धा आपल्यापासून वेगळाच आहे. पण जर मन आपलं नसेल तर मनात येणारे विचार आपले असतील का?
कारण काय झालंय, अनेक दिवसाचा भ्रम आपलं या ठिकाणी झालेला आहे. शास्त्राने काय सांगितलं, अनादी सांग, पण त्या ब्रह्म अनादी आणि माया अनादी, ईश्वर अनादी आणि जीव अनादी आणि ईश्वर जीव यांचा भेद मात्र अनादी. म्हणून आपण अनाद काळापासून चालत आलेले अनादी. किती मनुष्याचे जन्म घेतले असेल आणि किती पशु पक्ष्याचे जन्म घेतले असेल आपल्याला तपासत नाही. आणि एवढ्या जन्माची भ्रम आपण ह्या ठिकाणी घेऊन जन्माला आलेला आहे. म्हणून हा भ्रम आपला सहज असायची निघणार नाही. किती जर सांगितलं ना, ते मन तू नाही, बुद्धी तू नाही, चित्त तू नाही, अहंकार नाही, ते पटत नाही. म्हणून हे मात्र आपण नाही. मग येणारे विचार मात्र आपण आहेत का? अजिबात ते आपण नाही. मग बुद्धीमध्ये येणारे विचार ते बुद्धी निश्चय करते हे आपण असं का? तर अजिबात नाही. जे सुख दुःख होत, सुख दुःख कोणाला होतं? चित्ताला होतं ना. पण ते चित्ताला सुख दुःखाची चित्त आपलं नाही. चित्ताला सुख दुःख जे होतंय हे सुख दुःख आपलं असं का? तर अजिबात नाही. आपण कोण आहे? या सर्वांपासून वेगळं आहे. याच्यापासून वेगळे फक्त आपण त्याला जाणणारा साक्षी आपण आहे. आपण एखाद्या पर्वताला निघलो आणि पर्वताला निघलं तर अशा गावामध्ये गेलो, त्या गावामध्ये आपलं कोणी ओळखीच नाही, कशी ओळखीचं नाही. आणि त्या गावात गेल्यानंतर तिथे एकुलता एक तरुण मुलगा वारला. त्या क्षेत्रात चालली होती. आता एक तरुण मुलगा वारला, पण आपल्या अजिबात ओळखीचं नाही, काही संबंधच नाही. चांगलं 500 किलोमीटर आपलं गाव सोडून अशी एवढ्या अंतरावर कोणीच ओळखीचं नाही. आणि तरुण मुली एकोणता एक मुलगा वारला, तिची आई रडती, त्याचे वडील रडतात, त्याच्या बहिणी रडतात, एकदम वातावरण. आता हे वारल्यानंतर आपलं दुःख होणार आहे का नाही? आता ऐकूनच कस तरी वाटलं असं, आणि प्रत्येक पाहिलं आपलं दुःख होणार आहे का नाही? मग दुःख झालं. मग आपण जे मित्र मंडळी आपले फिरायला निघलेले, पण अचानक त्या गावामध्ये आता दृश्य दिसले तर आपण लगेच यू टर्न मारून माग फिरणार आहे का? अरे रे म्हणे एवढा मोठा भयानक प्रसंग घडला, आता काय म्हणे फिरायला जाण्यात मजा नाही, चला घरी, असं म्हणणार आहे का आपण? तेवढा दुःख होणार, पण तेवढा प्रसंग पासून बाजूला गेल्यानंतर दुःख संपणार आहे ना आपलं? हे दुःख सरणार आहे. बरं काही मित्र म्हणले आता चला जेवू आपण पैकी जेवण करू, असं कोणी म्हणणार आहे का? अरे म्हणे एवढा तरुण मुलगा वारला, तुला जेवायचं सुचलंय का? असं म्हणणार आहे का? तेवढ्या काळापर्यंत आपल्याला ते दुःख होणार आहे, पण तिथून पलीकडे गेल्यानंतर ते दुःख विसरणार आहे का नाही? पण तेवढ्या काळापर्यंत दुःख आपल्याला का झालं? कारण ते समोर घडलं ना, आपल्या आपण त्या दुःखाला साक्षी होते त्या ठिकाणी. म्हणून आपल्या त्या दुःखाची जाणीव या ठिकाणी झाली. मुलं लक्षात येत असं ना, कारण हे सगळं धर्मकार्यच आहे, ते आहे ते. आणि ते आपण आपल्यावर घातलेलं आहे. मी सुखी, मी दुःखी, मी जन्माला आलो, मी मेलो, मला राग आला. अहो राग येणे सुद्धा कधी प्रकृतीचं कार्य आहे. आत्माला राग येईल का कधी? आत्म्याला कधी आनंद होईल का? आत्म्याला कधी दुःख होईल का? देह मी नाही, देह माझा नाही. मग मी कोण आहे? मी देह निराळा निसंग परब्रह्म तत्व आहे. निसंग म्हणजे काय? कशामध्ये बाधित होत नाही, लिप्त होत नाही, कशाने मिळत नाही, असा निसंग परब्रह्म तत्व आपण आहे. आणि हे मात्र आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. म्हणजे कोण समजून देईल? त्याच्यासाठी आपल्या या ठिकाणी सद्गुरूची या ठिकाणी निवड आहे. ते सद्गुरू या ठिकाणी त्याने भेटतात. आपण पहिल्यांदाच पाहिलं. आणि मग योग्य सद्गुरू सद्गुरूच आपल्या या ठिकाणी भरम करायचं काम करणार आहे. पण या ठिकाणी सर्वात मोठा घोटाळा एक काय, या ठिकाणी सद्गुरू कोणाला म्हणायचं हेच मोठं अवघड झाले. सद्गुरू कोणाला म्हणायचं? कारण आज पाठांतर करणारे यालाच आपण सद्गुरू म्हणून राहिलो. विचार सागर पाठ करायचा, विचार सागरल्या प्रक्रिया पाठ करायच्या, ज्ञानेश्वरी पाठ करायची, त्याच्या वय पाठ करायच्या. मग सिद्धांत दृष्टांत मग समाजाला मात्र ते ज्ञानाच्या डोस पाजायचे, ब्रह्म माया अमक तमक असं भरपूर काहीतरी सांगायचं.
आणि मग समाज काय सोन्या पिवळा आहे, त्यांना कुठंतरी सुख भेटावं, कुठंतरी परमार्थ भेटावं, मला काहीतरी इच्छा आहे, मला सुख भेटावं म्हणून का वेळातले वेळ काढू आपण कुठं कीर्तनाला जातो. परंतु योग्य मात्र सद्गुरू न भेटल्यामुळं आपल्या या ठिकाणी फसवणूक होते. म्हणून योग्य सद्गुरूला या ठिकाणी शरण जाणं गरजेचं आहे. कारण बहु केले पाठांतर वर्म राहिले दोरी, हा पाठ पाठांतर करायचा. ज्ञानेश्वरी तुम्ही पाठ केली, अशी उलटी जरी पाठ केली ना, उलटी पाठ केली तरी मोक्ष भेटणार नाही. मोक्ष हा ज्ञानानेच भेटतो. ज्ञान म्हणजे काय? ज्ञानेश्वरी पाठ करणं, तेवढ्या लोकांना सांगणं, याला ज्ञान म्हणती नाही. ज्ञान काय म्हणतात? पाहावे आपणशी आपण त्या नाव ज्ञान. देवाचा शोध घेण्यापेक्षा स्वतःचा शोध घ्या. देवाचे शोध घ्यायची गरज नाही. मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ता. स्वतःचा शोध घ्या. तो भगवंताचा अंश आपण, तो भगवंतच आपण. पहा, जशी घागर असते, घागर. आता घागरे म्हणजे आकाश असत आणि घागरीच्या पेहऱ्या आकाशी. आता घागर फुटली मग घागरीतल्या आतमधलं आकाश कुठे गेलं? बाहेरच्या आकाशात मिळालं का? अहो, फक्त आवरण नष्ट झालं. आवरण नष्ट झालं, हाय तर जाग्यावरच ना. तसं ह्या ठिकाणी फक्त आपल्या ठिकाणी काय आलंय? भरम आलाय. मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुखी, आणि भरम आपल्याला फक्त या ठिकाणी काढायचंय. म्हणून शास्त्राने या ठिकाणी मोक्ष प्राप्तीसाठी 10 साधनं सांगितलेली आहे. ती 10 साधनं या ठिकाणी गावती सांगतो आणि शेवाला पूर्ण आराम देतो. पहिली 2 साधनं कोणती असन? निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. ही साधनं काय करतात? फक्त परमार्थ तोंड वळायचं काम करतात. निष्काम कर्म म्हणजे काय? वेदाने सांगितलेलं कर्म, जे मान्य कर्म आहे, हे कर्म करायचं. कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवायची नाही. उपासना, व्रत वैकल्य करायचं वेदाने सांगितलेल्या पद्धतीनं, परंतु कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवायची नाही. याने काय होतं? फक्त अंतःकरण शुद्धी आणि मन स्थिर होत. आता दुसरी 4 साधनं कोणती? विवेक, वैराग्य, समाधी शतक आणि मुमुक्षुत्व. ही 4 साधनं. आता विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे सत्संगतीने, म्हणजे संतांच्या संगतीमध्ये हे जगत मिथ्य आणि ब्रह्म सत्य ही जाणण्याची जी बुद्धी आहे तिला विवेक म्हणायचं. आणि हा विवेक कशाने जागृत होईल? तर संतांच्या संगतीमध्ये हा विवेक या ठिकाणी जागृत होतो. आता मला सांगा, संतांच्या संगतीमध्ये विवेक जागृत होतो म्हणजे यांच्या संग हिंडृत होईल का? काय तर श्रवण केलं पाहिजे ना. विवेक, वैराग्य, समाधी शतक. आता मध्ये 6 साधनं सांगितले परत. समाधी शतक आणि मुमुक्षुत्व. ही झाली 4 साधनं. आणि शेवटची 4 साधनं श्रवण, मनन, निजध्यासन आणि तत्वपदार्थ शोधन. आपला शेवटचा मुद्दा चालू आता मल, विक्षेप आणि आवरण. आवरण नावाचा दोष एकदा का गेला का हा जीव जीवणार आता ते प्रपूर्ण स्वरूप या ठिकाणी होतो. आणि मग आवरण नावाचा दोष घालवण्यासाठी आपल्या या ठिकाणी संताला शरण जायचं, सद्गुरूला शरण जायचं. मग ते सद्गुरू काय करतात? तत्वमसी महावाक्याचा जे बोध आहे, हे बोध मात्र आपल्याला शिष्याला ते सांगत असतात. आणि ह्या बोधाचं चिंतन एकदा का सद्गुरूने आपल्या शिष्याला सांगितलं, मग त्या शिष्याने ते काय करायचं? ते श्रवण करायचं. एकदा का ते श्रवण केलं आणि मग त्याचं मनन, निजध्यासन आणि तत्वपदार्थ शोधन अशा पद्धतीने ह्या ठिकाणी संगती त्या ठिकाणी लावायची. आता एकदा सद्गुरूने सांगितल्यानंतर मग पुन्हा पुन्हा काय श्रवण करायचं? एकदा सांगितलं ना, पण तरी श्रवण या साधनाला अतिशय महत्व दिलेलं. का दिलं? कारण श्रवण काय करायचे ह्या ठिकाणी पहा. एक उदाहरण सांगतो. एक लहान मुलगा होता आणि त्या लहान मुलाला त्या वडिलांना सांगितलं, म्हणे तुला मी सायकल घेऊन देणार. काय सांगितलं? सायकल घेऊन देणार आहे. आता हे मुलाने वडिलांना सांगितलं आणि मुलाने श्रवण केलं. हे काय झालं? श्रवण. आता या श्रवणाचं काय झालं? मनन झालं. मनन म्हणजे काय?
ते सतत म्हणायचा मला वडील सायकल घेऊन देणार, मला वडील सायकल घेऊन देणार, मला वडील सायकल घेऊन देणार. हे मन झालं त्याच्याकडून. आता हे म्हणता म्हणता काय झालं, श्रवण मनन आता नित्यास म्हणजे काय झालं, वडिलांनी श्रवण वडिलांनी सांगितलं, त्याने ऐकलं, त्याचं त्याने काय केलं, मनन केलं. मला सायकल घेऊन देणार, मला सायकल घेऊन देणार, हे मनन. आता नित्यास आता त्याचं म्हणणंही बंद झालं, पण त्याला एवढा ध्यास लागला ना, की कोणतंही काम करताना ती गोष्ट कधी विसरत नव्हता. काय, मला वडील सायकल घेऊन देणार, त्याला ध्यास लागला त्या गोष्टीचा. म्हणणं जरी बंद झालं पण ते ध्यास मात्र त्याच्या मनातून चालता बोलता कोणताही काम असताना अभ्यास करताना सुद्धा ती गोष्ट विसरत नव्हता. त्याला कोणत्याही क्षणात म्हणला तुला काय घेऊन देणार, ते लगेच म्हणायचं मला सायकल घेऊन देणार. कारण काय झालं, त्याचं पहिलं श्रवण झालं मनापासून, श्रवण, नंतर त्याचं मनन झालं, मला सायकल घेऊन देणार, मला सायकल घेऊन देणार, असं मनन झालं. त्या मनात काय झालं, निज ध्यासामध्ये रूपांतर झालं. कधीच पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग, अशी त्या मुलाची अवस्था झाली, निज ध्यास. नंतर झालं तर तो पदार्थ शोधून म्हणजे डायरेक्ट त्या वस्तूशी एक रूप होऊन गेला. तर ह्या ठिकाणी श्रवण, सद्गुरूने काय केलं, अमरमास्ती तोच ब्रह्म आहे, त्या तत्वमसी महावाक्याचा बोधाच सद्गुरूने केला आणि त्या शिष्याने तो ऐकला. आता त्या बोधाचं त्यांनी काय केलं, मनन केलं, मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे मनन. आणि नंतर त्या गोष्टीला त्याला ध्यास लागला. जसं भिंगुरटी असते, भिंगुरटी भिंगुरटी पहा, खेडेगाव त्याला कुंभार सुद्धा म्हणतात. ती काय करते, अशी माती आणती आणि कुठेतरी भिंतीला म्हणा किंवा फळीला असं घरचं करते. त्या गालट्यामध्ये ती काय करते, एक आळी आणून ठेवते आणि त्या गालट्याला एक छोटस छिद्र पाडते आणि ती फक्त येते त्या आळीला डवचिते. पण त्या आळीला एवढा ध्यास लागतो त्या कुंभारींचा, तर ती म्हणते भिंगुरटी येईन मला डवचीन, भिंगुरटी येईन मला डवचीन. ते म्हणता 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 ती म्हणणंही बंद होतं, पण तिला पूर्णपणे ते विसर. आणि त्या ध्यासाने काय होतं, त्या आळीलाच पंख फुटतात आणि ती उडून जाते. तर या ठिकाणी श्रवण मनन निज ध्यास आणि तत्व पदार्थ शोधन, अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी मोक्ष प्राप्त करायचं आहे. त्या ठिकाणी जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते, जर आपल्याला मोक्ष, तर आपल्याला योग्य संतांना शरण जावं लागेल. अत्यंत महत्वाचे, आजच्या प्रवचनामध्ये हे वाक्य लिहून घ्या, एवढं वाक्य लिहून घ्या. योग्य संत, संता विना प्राप्ती नाही, आईशी वेद देते ग्वाही. बा एक नारद मुनींचा शेवटचा दृष्टांत सांगतो. 14 विद्या 64 कला अवगत होत्या नारद मुनींना. काय अवगत होत, 14 विद्या 64 कला अवगत होत्या नारद मुनींना. आपला शुद्ध हरिपाठ पाहत नाही, ज्ञानेश्वरीतल्या 5-25 ओव्या पाठ केल्या आणि त्या समाजात सांगितलं का आपण म्हणतो अरे मिले पंडित झालो. नारद मुनीला 14 कला 64 विद्या अवगत होत्या. आता इथं लगेच स्वर्गात जायचे, स्वर्गात का लगेच ब्रह्मलोकात जायचे. स्त्रीचं रूप धारण करायचे का ऋषीचे घ्यायचे, सामान्य मनुष्याचे घ्यायचे. अशा 14 विद्या 64 कला अवगत होत्या नारद मुनीला. पण त्याला विचार सागर माहित नसत, ज्ञानेश्वर माहित नसेल का, हा देह मी नाही आणि मी आत्मा आहे हे त्याला माहित नसेल का. अहो माकडाला सुद्धा माहिती हा देह मी नाही. मी काय सांगतोय, संताविना प्राप्ती नाही हा मुद्दा मला समजायचा. माकडाला सुद्धा माहिती, कुत्र्याला सुद्धा माहिती हा देह मी नाही. कुत्र्याची जर पिल्ल मिली ना, ते मोठमोठ्या रडतं कुत्र, आपण इवळतो म्हणतो त्याला. आता पिल्ल मिळाल्यानंतर त्याच्या समोर पिल्ल पडलेले दिसत नाही का त्या कुत्र्याला, का बरं ते इवळत, का आरडत ते, कारण त्याला माहितीये हे समोर आहे ना हा देह माझ्या पिल्लांचा, त्याच्या मधला जो खरा पिल्ल जे आहे ना, खरा आहे ना, आत्मा निघून गेला नाही. कुत्र्याला सुद्धा माहिती, आपल्याला माहितीच काही नाही होत, माकडाला माहित नाही. आमच्या इथं वडगाव, दरेबाई वडगाव म्हणून गावी, तिथे एकदा मी दर्शनाला गेलो होतो. तुम्हाला सांगतो, एक माकड मेलं आणि बाकीची माकड आहे का अशी कडकडन बसली होती. एकदम अशी डोक्याला हात लावून शांत, पारा कधी हालचाल नाही, अशी बरेच वेळ बसली. आणि नंतर त्या माकडाला सगळ्यांनी उचललं आणि असं लांब नेऊन एका खाट्यात नेऊन टाकलं. म्हणजे माकडाला कळलं का नाही याचा आत्मा निघून गेलेला आहे, हे शरीर आहे. माकडाला सुद्धा कळतंय. मग मला सांगा, नारद मुनीला 14 विद्या 64 कला अवगत होत्या.
तरी त्याला सुख नव्हतं, आनंद नव्हता. त्याला तो आनंद सुख प्राप्त करण्यासाठी सनत कुमारला शरण जावं लागलं. पण आपल्याला संताला शरण जायला पाहिजे की नाही, आपल्याला सद्गुरू करायला पाहिजे की नाही, करावं तर लागणार आहे. पण सद्गुरू हा योग्यच या ठिकाणी केला पाहिजे. मला सांगा, चांगदेव महाराज होते. चांगदेव महाराज किती वर्ष जगले हो? 1400 वर्ष जगले. 6 महिने ते समाधी अवस्थेमध्ये जायचे. श्वास घेतला का 6 महिने सोडाय. त्याला माहित नव्हतं का हा देह मी नाही? त्याला अनुभूतीपूर्वक माहित होतं. पण तरी का त्याला सद्गुरू करावा लागला, का मुक्ताईला शरण जावं लागलं? याचं कारणच आहे तत्वमसी महावाक्याचं बोध, अहम ब्रह्मास्मी. आपण याच्याबद्दल बरंच ऐकलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मी कोण? मग तत्वमसी महावाक्याचं बोधाचे चिंतन. मग तत्वमसी महावाक्याचं बोध काय माहिती? अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असं म्हणून चालणार आहे का? अहो ते अनिर्वाच्य नाम आहे ते शब्दाच्या पलीकडचं आहे. हे तोंडाने घेऊन तोडत चालणार आहे. ते ऊर्ध्वमुख ज्या म्हणतात ते ठिकाणी भजन केलं पाहिजे. बांधण्याची रीत कोणी सांगून देणार आहे की नाही? कोणी उठावं करा भजन, कोणी उठावं करा भजन. अहो पण ते बांधण्याची रीत सांगून देणार. नाम उच्चाराचा कंठी पुढे उभा येते. आपल्याला शिवी दिली, आज जर शिवी तर आज शिवी दिली, दुसऱ्या दिवशी एखादा माणसाला आज शिवी दिली तर दुसऱ्या दिवशी एक कटी करू. कारण मला शिवी दिली पाहतोच. धान्याने शिवी जर तेवढी पाहत ते पाहतात. पण रीत सांगून द्यायला पाहिजे ना. म्हणून त्या ठिकाणी संतांना प्राप्ती नाही, ऐशी वेद ग्वाही. म्हणून त्या योग्य संतांना या ठिकाणी शरण जाईल. कांदा जर आपण घातला, कांदा पण डोळ्यात पाणी येतं का नाही? मग चितपट कांद्यामध्ये जर एवढं पावर असेल ना, भगवंताच्या नावात पावर न सांगा. निश्चित भगवंताच्या नावात पावर आहे, परंतु त्याचा विनियोग समजून घेणार हे संत पाहिजे. आणि अशा योग्य संतांना जर आपण शरण गेलं तर या ठिकाणी आपल्याला तो मोक्ष प्राप्त होणार आहे. कारण मोक्ष आम्हाला प्राप्त करायचाच नाही, फक्त मोक्ष हा समजून घ्यायचा. एकदा गेला तर हा मोक्ष प्राप्त आहे. फक्त अज्ञान या ठिकाणी घालायचे बोलण्यासारखं भरपूर आहे. पण काळाचं आणि वेळेचं बंधन सर्वांनाच असतं. म्हणून काळ वेळेचा विचार करता या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. परंतु एक गोष्ट सांगायची, हा मनुष्य जे आपल्याला भेटला, योग्य संतांची परंपरा आपल्या या ठिकाणी लाभली, वारकरी आपल्याला या ठिकाणी लाभले, ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आपल्याला या ठिकाणी लाभला. आणि हे आयुष्य जर संपून गेलं तर पुढला मनुष्य ते भेटण्याची गॅरंटी नाही. भेटला तर भारत देशामध्येच भेटेल हा दे याची गॅरंटी नाही. भारत देशामध्ये जर भेटलं तर संत परंपरेमध्ये भेटेल याची गॅरंटी नाही. कारण आपण पाहिले ज्यावेळेस आपण लहान होतो ना, तेव्हा तेव्हा कसं काळ होता. आणि आता काय आपलं 25-30 वर्ष झाले तरी एवढा बदल झालेला आहे. आणि आता जर समजा हे आयुष्य संपलं, पुढला जन्म झाला तर त्या काळामध्ये हे मंदिर असतील का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून ह्याच जन्मामध्ये आपले साध्य करून घ्यायचे. परत जन्म दुसऱ्या जन्माची इच्छाच करू नका. 2 दिवसाच्या आयुष्याचा काय विचार करताय? असे कोट्यवधी जन्म घेतलेले आपण, कोट्यवधी आई बाप झाले आपले, कोट्यवधी नवरे झाले, कोट्यवधी बायका केल्या आपण. आणि आपल्याला मुले असे कितीतरी झालेले इथून पाठीमागे. आपल्याला ते आठवत नाही. आपण पण याच्यात कुठून बसलेले, माझी आई, माझा भाऊ, माझा अपघात वा समका याच्यामध्ये कुठून बसलोय. पण हे काय करायचं? शरीराचं कर्म आणि तो करणारच आहे. शरीर हे कर्म पार पाडणारच आहे. फक्त साक्षी म्हणून या ठिकाणी राहायचे. परंतु एक गोष्ट ध्यानात घ्यायची, बोलाचा गडी बोलाचा भात खाऊन या तृप्त कोण झाला. हे साक्षी भाव समजून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूच करावं लागत. त्याशिवाय हे पटणार नाही आणि समजणार नाही. म्हणून आता या ठिकाणी थांबतो. काही जर चुकीचा शब्द गेला असेल तर तुम्ही संत मायबाप, कारण तुमचंच ऐकून हे शिकलेलं आहे मी. म्हणून मोठ्या अंतकरणा माफ करायचे. परंतु जे काही बरोबर असेल त्याचा मात्र या ठिकाणी निश्चित विचार करायचा आहे. म्हणून जे काही बरोबर असेल ते माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा
माझे सद्गुरू सच्चिदानंद नामदेव महाराज बिलाडे आप्पा यांचं आहे. यांचा सेवन करायचे. कुंडलिकावरती हरिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली वैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की